मुंबईतल्या पायधुनी परिसरामध्ये एक मुसलमान कुटुंब मयत झालं। संशयास्पदरित्या हा मृत्यू असल्याचं तपासात समोर आलं। त्यावेळेला अधिक सखोल तपास केला असता लक्षात येतंय की या मुसलमान कुटुंबाच्या पोटामध्ये उंदीर मारण्याचं औषध सापडलेलं आहे। आधी यांनी कलिंगड खाल्ल्यानं झालेल्या विषबाधेनं ते मेले असा संशय व्यक्त केला गेला होता, मात्र तो खोटा ठरला आहे। मुसलमान कुटुंबावर विषप्रयोग कोणी केला हा आता पोलीस तपासाचा भाग आहे। 26 एप्रिलला अब्दुल्ला डोकाडिया, त्याची बायको तसंच 2 मुली नसरीन, आयेशा आणि झैनब यांचा अचानक मृत्यू झाला होता। या निमित्तानं आमचे सहकारी जय पवार जोडले गेलेले आहेत। जय, पटकन सांगा, विषप्रयोगाची शक्यता कुणाकडून असू शकते? यांची काही दुश्मनी कोणाशी होती का? नक्कीच प्रसाद सर, या संदर्भातला शोध हा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र एक मोठी अपडेट पायधुनी प्रकरणात खरं तर समोर येते। एका कुटुंबातील 4 लोकांनी खरं तर 4 लोक एकत्रित जे ते मृत्यू झाल्याची माहिती त्या ठिकाणी कलिंगड खाल्ल्यामुळे समोर आली। मात्र यानंतरचा FD असेल किंवा मुंबई पोलिसांच्या माध्यमातून तपास हा सुरू झाला आणि या तपासाअंतर्गत आता जी माहिती समोर येते आणि त्यामध्ये उंदीर मारण्याचं औषध हे चौघांच्याही शरीरामध्ये आढळल्याचं माहिती आता त्या ठिकाणी समोर येते। त्यासोबतच कलिंगडामध्ये सुद्धा कलिंगडाच्या नमुन्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उंदीर मारण्याचं औषध असल्याची माहिती आता त्या ठिकाणी समोर आली आहे। तब्बल 11 दिवसांनंतर या प्रकरणातला खुलासा हा आज झाल्याचा पाहायला मिळतो आणि या संदर्भात आता मुंबई पोलिसांच्या माध्यमातून काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या कलिंगड विक्रेत्यांनी धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी। वेळेअभावी आपल्याला थांबवावं लागतंय, माफ करा।